गेल्या 10 वर्षांपासून केलेल्या कामांनी नागरकरांची सेवा केली आहे। अशी सेवा माझ्या हातून भविष्यातही घडावी यासाठी रेणुका मातेचरणी मला शहर विकासासाठी सामर्थ्य दे असे साकडं महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्या कुलस्वामिनी रेणुका मातेच्या चरणी घातला आहे। शहर आणि केडगाव उपनगरमधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी कामं केली आहेत त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसतंय। त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाने केलेल्या कामाचं चीज झाल्याचं समाधान मला आज केडगावकरांनी दिलं असून यापुढील काळातही अशी सेवा करण्याची संधी मला मिळावी अशी प्रार्थनाही आमदार जगताप यांनी रेणुका मातेचरणी केली। विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्या रेणुका माता देवी मंदिरामध्ये दर्शन घेतलं। प्रभाग क्रमांक 17 मधील प्रचार फेरी काढून आमदार जगताप यांनी मतदारांशी संवाद साधला। यावेळी माजी नगरसेवक मनोज कोटकर, सुनील कोटकर, जालिंदर कोटकर, पोपट कराळे, संजय लोंढे, मनोज कराळे, राजेश भालेराव, महेश गुंड, संभाजी सातपुते, साहेबराव विधाते, धनंजय जामगावकर, पंकज जहागीरदार, राजेंद्र सातपुते, गणेश नन्नावरे, राहुल कांबळे, सूरज कोतकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठिकठिकाणी आमदार जगताप यांचं नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं। आमच्याकडे बरेचसे ड्रेनेज, रोड, रस्ते, बरेचशा सुविधा संग्रामभाई दादा यांनी सर्व प्रकारचे कामे विकसितपणे नीट पार पाडले आहेत। तरी त्यांनी आतापर्यंत कुठे आमच्या कामात विस्कळीतपणे येऊन दिलेलं नाही। तरी सर्व आम्ही महिला, केडगावमध्ये ग्रामस्थ महिला किंवा आमच्या सर्व सहकारी महिला दादांना पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांना भरभरून मताने सहकार्य विजयी करू। केडगावमधून देवी मंदिरापासून झाली आहे। पहिली एक फेरी झालेली आहे केडगावमध्ये। केडगाव वेस्ट गावनगरपर्यंत गाव पण चांगला प्रतिसाद दिला जायलेला आहे। लोकांचा पण प्रतिसाद आहे भैयांना आणि संग्राम भैया प्रचंड मताने 50,000च्या पुढे लीडने येतील हे मला खात्री आहे। आणि त्यांनी केलेला विकास केडगावमध्ये रस्ते असतील, काही सभागृह असतील, त्या माध्यमातून आणि छोटे मोठे कोरोनाच्या काळात जे कामं केली, कोरोनामध्ये ज्या लोकांना मदत केलेली आहे। आता लाडके बहीण फॉर्म भरण्यासाठी पण त्यांच्या ऑफिसने भरपूर मदत केली आहे। त्यामुळं लाडक्या बहिणीमुळे आज भैयांना भरपूर मतदान असं होणार आहे आणि भैया 100% निवडून येतील अशी खात्री आहे। केडगाव येथे माननीय आमदार संग्राम भैया यांच्या प्रचार फेरीनिमित्त आम्ही केडगावमध्ये जमलेलो आहोत। आपल्या नगर शहराला आज सर्वसमावेशक असं काम करण्याचं नेतृत्व लाभलं आहे। केडगावमध्ये जवळपास 100 कोटीचा निधी असेल, लिंक रोडचा असेल, कारना मार्केट रोड असेल, शाहूनगर रोड असेल, अंतर्गत रस्ते असतील, नगर शहराच्या बरोबरीने केडगाव उपनगरालाही त्यांनी निधी दिलेला आहे। नगरच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी उद्यानांसाठी 8 उद्यानं मंजूर केलेली आहेत। तसेच स्पोर्ट्स स्टेडियम असेल, आपल्या भागात असेल अरुणोदय सारसनगरचं स्पोर्ट्स स्टेडियम, सावडी भागात स्पोर्ट्स स्टेडियम, तसेच हॉस्पिटल हिबरगाव रोडला हॉस्पिटल काम चालू आहे 70 कोटीचं। सावडीमध्ये पण आरोग्य केंद्राचं काम चालू आहे। म्हणजे सर्व भागात शालेय शिक्षण असेल, आरोग्य असेल, क्रीडा असेल, वाडे पार्कसाठी 50 कोटी त्यांनी निधी प्रस्तावित केलेला आहे। त्याचे 15-20 कोटी पहिला वर्ग आलेला आहे। म्हणजे जीवनात ज्या गोष्टी आवश्यक त्या वेगवेगळ्या विभागासाठी त्यांनी काम केले, वेगवेगळ्या खात्यांसाठी निधी आणून सर्व समावेशित विकास करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। असं नेतृत्व आपल्याला यापूर्वी लाभलं नव्हतं, पुढे लाभेल असं दिसत नाही। त्यामुळे या नेतृत्वाच्या मागे आपण सर्वांनी बहुमताने मतदान देऊन त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी केलं पाहिजे।